हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे, आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळे तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारानिमित्त आणि नागपंचमी निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. तर ना आज आज मी बनवणार आहे पुरणपोळी वगैरे. तर ते सुद्धा बनवत असताना मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन. बाय द वे, आज थोडस कसं म्हणजे एकदम लो फील होत होतं, तरी पण म्हटलं नको, मुलं आहेत तर मुलांसाठी सुद्धा केलं आणि स्वतःसाठी सुद्धा. म्हणजे नाही का, आता बसून बसून तर आपल्याला म्हणजे झोपून बसून तर त्रास तर होणारच ना. त्यापेक्षा मग म्हटलं थोडंसं कामात बिझी राहिलं ना की आपल्यालाही बरं वाटेल आणि मुलांनाही थोडंसं की मम्माने एवढं सगळं बनवलंय म्हणून त्या गोष्टीचंही त्यांनाही कौतुकच वाटेल आणि बरंही वाटेल. तर चला, आता बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. बाय द वे, तुम्ही ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत ना, त्या ताईंना माझी कळकळीची विनंती आहे की ताईंनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका. कारण ना, आपण एकदा जर का पुढे गेलो की लाईक करायचं राहून जातं. तुम्ही काय मुद्दामून करत नाही, पण राहून जातं. तर चला आता, मी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअरच करते. तर चलो, स्टे. हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग सर्वांना. तर ना, आता माझं जस्ट स्वयंपाक वगैरे सगळं झालाय, पुरणपोळी वगैरे. बट मी तुम्हाला काही शेअर केलेलं नाहीये. मी स्वयंपाक कसा केला, काय केला, काय आहे ना की आज थोडंसं मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की तसं तसं मला फील होत होतं. तर मग मी काय तुमच्याशी त्या काही गोष्टी शेअर केलेल्या नाहीत आणि तेवढी माझ्यात एनर्जी पण नव्हती खरं तर हे एवढं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करावं आणि सारखं धावपळ कॅमेरा ऑन ऑफ करण्यासाठी करावी, एवढं काय माझ्यामध्ये एनर्जी नसल्यामुळं मी डायरेक्टली आता तुम्हाला मगाशी जे काय बोलून झाले ना त्यानंतर आत्ता डायरेक्टली बोलत आहे. आणि स्वयंपाकामध्ये काय काय केलं आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. कारण ना आत्ता आम्ही जेवण करून घेणार आहोत, कारण मला सुद्धा औषध गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत त्यामुळे. तर चलो फ्रेंड, मी मंडळी बघू शकता तुम्ही, मी अशा पोळ्या केल्यात आणि त्यामध्ये छान असं दूध टाकणार आहे. दूध गरम गरम आहे आणि लागलीच मी तुम्हाला दाखवते. हे बघा, परवा जे काय मी ते तूप केलेलं होतं ना, तर ते तूप असं झालेलं आहे आणि खूप छान आहे. म्हणजे टेस्ट सुद्धा त्याची एवढी छान झाली आहे ना, खूपच छान झाली आहे. तर आता मी ह्याच्यावरती असंच टाकले, त्याला काय गरम वगैरे केलं नाही. आणि इकडे तुम्हाला दाखवते, ही झालेली आहे कटाची आमटी. तुम्ही बघू शकता ह्या आमटीला किती छान असा कट सुद्धा फुटलेला आहे. आणि हा इकडं भात केलेला आहे पातेल्यामध्ये. तर असा काय माझा आजचा स्वयंपाक होता. तर कसा वाटला माझा स्वयंपाक ते सुद्धा सांगा आणि जेवण झाल्याच्या नंतर नक्कीच मी तुमच्याशी बोलते. तर मंडळी, फायनली आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे. म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलते आणि नंतर मात्र माझ्या व्हिडिओचा एंडसुद्धा करते. तर ना, आज मी जेवण वगैरे बनवलेलं कसं वाटलं? बाय द वे, बनवताना काही शेअर केलं नाही, पण खाताना मात्र शेअर केलेलं आहे हां. तर कसं वाटलं तेही कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.